मंडळी, आज आपण आलेलो आहोत विक्रोळी येथील कन्नमवाड आशिष, इथे कुठे थांबलायस? मग कुठे थांबू? आपल्याला आत जायचंय. आपला सेटअप आत आहे. मग इथे काय करतोय मी? अरे सर, आपण आत जाऊया. काय सांगते चला. हो, आत. तुम्ही पण आलेलाय? अरे मग असंच कसं जाणार नुसतं? अरे नाचत नाचत गेलं पाहिजे की नाही? अरे मग बजा. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. म्हणजे ज्या पद्धतीचं स्वागत इथे झालेलं आहे, म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, आत्ताच निवडणुका झालेल्या आहेत. हा, त्याच्यामुळे एखादा आमदार जसा विजयी होऊन त्याचं स्वागत केलं जातं ना, तसं माझं इथे स्वागत झालेलं आहे. आणि सगळ्या ताई ज्या काय नाचल्या आहेत, ज्या काय स्वागत केलेलं आहे, खरंच खूप मनापासून मी तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद देतो. तुम्ही सगळे खेळण्यासाठी उत्सुक आहात. त्याच्यामुळे आपण जाणार आहोत आपल्या पहिल्या खेळाकडे, ज्याचं नाव आहे जिभेला काही हाड. हा जो खेळ आहे त्याच्यामध्ये आम्ही एक वाक्य देतो आणि ते वाक्य तुम्हाला पटापटा बोलून दाखवायचंय. जी ताई, जी मावशी, जी आजी हे वाक्य बोलून दाखवेल तिला मिळणार आहे सन मराठी वाहिनीकडून भेट वस्तू. कारण हे वाक्य आहे ना, हे वाक्याची खास डिमांड आहे. म्हणजे आम्हाला असं कमेंट आलेली आहे की हे वाक्य पुन्हा एकदा घ्या, आणि ते वाक्य आहे डाळ जरा जाड दळा. चला तर मग पाहुण्यांचा मान आधी ना. हा ठीक आहे, ताई म्हणतायत पाहुण्यांचा मान आधी, पण आपण यजमानांपासून सुरुवात करूया. दिस इज नॉट फेअर ॲट ऑल. हा, डाळ जरा जाड दळा हे वाक्य बोलायचंय. हे वाक्य रडत रडत बोलायचंय. हा, रडत डाळ जरा जाड जळा, डाळ जरा जाड जळा, डाळ जरा जाड जळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड जळा, 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 डाळ जरा जाड जळा. डाळ जरा डाळ जळा, डाळ जरा डाळ जळा. डाळ जाळून टाकली त्यांनी कंप्लीट. तुम्ही करता का सुरुवात परत रडत रडत? हा, मी करू शकतो. डाळ जरा जाड जळा, डाळ जरा जाड, डाळ जरा डाळ जळा, डाळ जळा. खूप सुंदर, जोरदार टाळ्या काहींसाठी होऊन जाऊ दे. तुम्हाला कसं बोलायचं? रडत बोलायचंय, हसत बोलायचं? हसतच. हसत बोलायचंय, पण मग मी सांगतो तसं हसायचं. डाळ जरा डाळ डाळ जरा डाळ 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 जरा डाळ डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ जरा जाड भाऊजीला दळा, सांगा, समोर भाऊजीला सांगा. डाळ जरा जाड दळा. अहो, अहो, डाळ जरा काढा, चिंता काढा. काय काय रिक्षा? अच्छा, भाऊजींची रिक्षा आहे. अच्छा, जाऊबाई जोरात आहेत का? हो हो, इकडे जाऊबाई, इकडे नणंद आहे ना, म्हणून जोरात आहे. अख्खं कुटुंब इथे आलेलं आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. ताई, आता हेच वाक्य तुम्ही रागात बोलायचे. डाळ जरा डाळ जरा डाळ जरा डाळ डाळ जरा डाळ जरा रागात, जाड डळा रागात, डाळ जरा रागात. जाड डळा डाळ जरा डाळ जरा डाळ जरा जाड डळा डाळ डाळ जरा डाळ डाळ जरा डाळ तिकडे बघा. माझ्याकडे भाऊजी जरा जाड डळा. सगळ्या भाऊजींचा राग माझ्यावरती काढलेला आहे. जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ दे. डाळ जरा डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा डाळ दळा, डाळ जरा डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा, डाळ जरा जाड दळा. डाळ जरा जाड.
डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा. हे काय कनेक्शन येतं काय कळत नाही. हा ही जी काय नथ घालून आलेत ना ती दाखवायची. वाक्य महत्वाचं नाही. डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा. जोरदार ह्या ताईंसाठी होऊन जाऊ देत. डाळ जरा जाड दळा 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 डाळ जरा दाड दळा डाळ जरा दाड डाळ जरा जाड डाळ जरा दाड हा 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 डाळ जरा डाळ जरा दाढ धरा. जोरदार टाळ्या, जोर. आता हे वाक्य तुम्ही नाचत नाचत बोलायचं. डाळ जरा जाड दळा 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 डाळ जरा. मला वाटतं आता जवळजवळ मला मारतायत की काय. डाळ जरा जाड दळा डाळ जरा डाळ आता आता मी काय केलंय. डाळ जरा जाड दळा डाळ जरा जाड दळा बरोबर आहे. मी कुठे काय नाही बोललेलो. जोरदार टाळ्या. आणि ज्या ताईने उत्तम सादरीकरण केलेलं आहे त्या ताईला आपण देणार आहोत बक्षीस. ताई अभिनंदन ताई. आणि हे बक्षीस ह्या ताईंना द्या. तिने विचारलं आईला फोन करू का. नवरा म्हणाला नक्की कर पण आधी थोडं खायला कर. सासरे म्हणाले जरूर कर पण आधी मुलांना शाळेत सोड. सासू म्हणाली थांब आत्ता कर कारण तिनेही कधीतरी माहेर सोडलं होतच की. माहेरच्या आठवणींमध्ये जाताना खरं तर सगळ्या ताईंच्या मनामध्ये हेच प्रश्न असतात, ह्याच जबाबदाऱ्या असतात, हेच विचार असतात. माहेरच्या आठवणींमध्ये जाण्यासाठी त्यांच्याशी गप्पा करण्यासाठी आज मी प्रत्येक ताईकडे जाणार आहे आणि त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये सुद्धा जाणार आहे. ताई तुमचं नाव सांगा. मीना सम्राट सकट. मीना ताई किती वर्ष झाली लग्नाला. 30 वर्ष होऊन गेली. 30 वर्ष. या 30 वर्षात किती वेळा माहेरी जाणं झालं. माझे मिस्टर आर्मीमध्ये आहे त्याच्यासाठी मी जास्त करून बाहेरच होते त्यांच्यावर आहे. आता ते नाही आहे. आई बाबा. आई होती वडील होते मी त्यांच्याकडे थोड्या दिवस राहत होते परत सासरी माहेरी करत मग एक बार असंच आर्मीमध्ये होते पण काश्मीर सगळ्याच ठिकाणी जाऊन मग इकडे आले मग. पण मग माहेर म्हटल्यानंतर अर्थातच माहेर आता मी जात नाहीये. आता माझी आई नाही वडील नाही कोणच. फक्त बहीण भाऊ आहेत ते खूप चांगले आहे. वडील जाऊन 20 वर्ष झाले. आत्ता माझी आई गेली 4 महिने झाले. ते 4 महिन्यातनं फक्त 2दाच गेली असेल त्याच्यानंतर मी गेलीच नाही. पण माझे भाऊ बोलतात ये घरी ये पण माझं मनच होत नाही. काय सांगाल तुम्ही इतक्या वर्षात आई बाबांना काहीतरी सांगायचं राहिलं होतं जे तुम्ही कधी सांगू शकला नाहीत या माध्यमातून तुम्ही सांगू शकता. माझ्या आई वडिलांची मला खूप आठवण येते. त्यांच्याशिवाय कोण आहेच नाही असं वाटतं. म्हणजे जिथे आई आपली वाट बघत असते ना असं कोण वाट बघणारे नसतात की आता माझी मुलगी येईल हे करू ते कोणच नाही वाट बघत. काय आईच्या आठवणी कधी तुम्हाला सांगावीशी वाटते प्रकर्षाने. ती प्रत्येक ठिकाणी आहे माझ्या बरोबर आणि माझ्या सगळ्या सुखदुःखात तिने माझी साथ दिली. माझ्या लग्नानंतर माझ्या बाळणपणात माझ्या मुलांना सांभाळण्यात सगळीकडे ती एकटी होती पण तरीही तिने मला खूप खंबीरपणे साथ दिली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा मला घरातून हकललं गेलं होतं लग्नानंतर त्यावेळी मी फक्त माझ्या आईकडे राहू शकले होते. मिस्टर पण वेगळे झाले होते माझ्या बरोबरच पण तरीही आई तिनेच मला घरात घेतलं होतं. अगदी 1.5 वर्षाचं बाळ घेऊन मी बाहेर पडले पण माझ्या आईनी माझ्या मिस्टरांनी
खूप सांभाळलं आहे आम्हाला. माझ्या आईने स्पेशली माझं सगळीकडे खूप सांभाळ केला आहे. लग्न झाल्यानंतर जेव्हा सासरी जाता तुम्ही तेव्हा माहेर खरंच दुरावतं. मुलींचं दुरावतं, खरंच दुरावतं. मुलींना माहेर फक्त नावासाठी असतं. माझी आई जेव्हा माझं लग्न वगैरे झालं 2 वर्ष होती, त्यानंतर ती म्हणजे आजारी होती आणि तिला चक्कर येऊन ती पडली आणि त्यात ती 8-9 दिवस राहिली दवाखान्यात आणि त्यानंतर हारली ती. माझे वडील खूप सैरभैर झालेले, वेड्यासारखे झालेले. काय करायचं, कसं करायचं, 3 मुलांना मी कसं हे करू, हँडल करू. माझं सासर खूप स्ट्रिक्ट होतं. खूप सासू सासरे खूपच म्हणजे जुने विचारायचे वगैरे होते. मला जाता येता येत नव्हतं. माझा खूप जीव तुटत होता. पण माझ्या मिस्टरांनी मला खरंच खूप साथ दिली. त्यानंतर वडिलांनी 3 भावंडांची लग्न वगैरे केली. पण या माध्यमातून मी एक सांगू इच्छिते की माझ्या वडिलांनी लग्न केलं, पण मला जी दुसरी आई मिळाली खरंच ती इतकी चांगली मिळाली ना की ती स्वतःहून बोलवून घेते. म्हणजे परत बाहेरचं सुख जाणवतं की हां आपली आई बोलवते. आता ते गावी राहतात आई वडील, खरंच सगळं व्हावं पण लेकीचं माहेर कधी तुटू नये, बस एवढीच देवाकडे प्रार्थना करेन. आज सगळ्यांच्या इथे डोळ्यात पाणी आहे, पण या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता आपण हास्य आणणार आहोत आणि त्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळाकडे. आणि नियम तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. हा, संगीत सुरू झाल्यानंतर कंपल्सरी नाचायचंय. जी ताई नाचणार नाही ती बाद, आणि जी ताई उत्तम नृत्य सादर करेल तिला मिळणार आहे बक्षीस. ठीक आहे, आणि सुरू करायचा ना खेळ? नक्की तुम्ही तयार आहेत? ओके, चला मग त्यासाठी म्युझिक प्लीज. जमी पर है सितारे, मेरी मुंबई में जैसे जमी पर है सितारे. तू चाहे तो गले में तेरे डाल दू सारे, तू चाहे तो गले में तेरे डाल दू सारे. हा हा हा, पटकन बसा, पटकन लवकर लवकर लवकर. हा 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 हा. अरे ताई कुठे गेलात पुढे? एक मिनिट. काय झालं ताई? काही नाही म्हणजे लक्षात नाही आलं इथे कुठे पटकन दिसली खुर्ची तेव्हा बसली. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ द्या. आणि आता 5 खुर्च्या मध्ये आहेत आणि आता बघूया कुठली सखी तुमची मिळवणार आहे खुर्ची. हा, पटकवते खुर्ची, पण त्यासाठी म्युझिक प्लीज. हा लवकर. हा म्युझिक. हा तुम्ही पटकन. हा म्युझिक प्लीज. हे काय होतं, पण हे काय होतं ते काय कळलेलं नाहीये. चला पटकन म्युझिक द्या. म्युझिक प्लीज. लवकर. हा हा, व्हेरी गुड. माईक द्या पटकन. हा, आणि लवकर. एकच खुर्ची मंदी आहे. एकच खुर्ची मंदी आहे. बघूया कुठली ताई पटकवते खुर्ची. बघूया कुठची ताई पटकवते खुर्ची. पण त्यासाठी म्युझिक प्लीज. द्या लवकर. हा म्युझिक प्लीज. बस
म्युझिक प्लीज. Lyrical king, I'm the one, the ace, the only, dope, I'm the king. किती अहिले किती कहिले किती अहिले पापा किती कोइले तेरी आंखों में मेरा दिल डूबा तेरी आंखों में मेरा दिल डूबा आई कदा जीवा Party people, throw your hands in the air, waving like you just don't care. Yo, DJ, bring the beat. One more time. Party people, that's a swinging beat, boy. कच नको मच मच नको है जो हिम्मत तो कर ले मुझे बाई को करके बाई को तू ले जा मुझे घर को फिर मैं बाईली तेरी तू मेरा बाबा फिर तू आणि ताई सन मराठी वाहिनीकडून तुम्हाला ही खास भेट वस्तू मिळते. ज्या ताईंना बक्षीस मिळते ताई तुमचं खूप खूप अभिनंदन. फक्त आमचं एवढंच म्हणणं असतं की ताई इथून जाताना अगदी मन मोकळेपणाने जावी, खुश होऊन जावी, आनंदात जावी. पण कधी कधी काय होतं की आपला एक अबोला असतो आणि तो अबोला नक्कीच आम्ही दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. कारण आपल्या चुकबुल द्यावी घ्यावी ह्या भागामध्ये दुरावलेली नाती आहेत ती जवळ आणण्याचा प्रयत्न करत असतो. आज आपल्या सगळ्या तायांमध्ये एक ताई अशी आहे की तिचा सुद्धा कोणाबरोबर तरी अबोला आहे. तो अबोला कोणाबरोबर आहे, का आहे, कशामुळे आहे ते आपण त्या ताईंकडनंच जाणून घेऊया. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करतो की ताई तुम्ही इथे यायचे. माझं नाव सुवर्णा संतोष सुखदरे. सुवर्णाताई कोणाबरोबर अबोला आहे तुमचा? माझ्या भावाबरोबर. सख्खा भाऊ हो हो, तुमच्यापेक्षा मोठा आहे छोटा आहे. आणि किती वर्षाचा हा अबोला आहे? 1 वर्ष झाला. त्याच्या मनात माझ्याबद्दल काय गैरसमज आहे हे मला माहीत नाही. त्याच्यासारखी माया खरं तर कुणाचीच नाही भावासारखी. पण काय झालं 1 वर्षापासून माहीत नाही की तो रागवलाय माझ्यावर आणि त्याचं कारणही तो सांगत नाही आहे. भाऊबीजेला पण त्याच्याकडे जाते, रक्षाबंधनला पण जाते, तो राखी देखील बांधून घेतो, ओवाळणी देखील करून घेतो, पण असं प्रेमाने असं बोलत नाही माझ्याशी. मी सर्व काही करतो, माझ्या मुलींचे देखील खूप लाड करतो. काय सांगा तुम्ही आता समजा दादा म्हणजे समोर असेल काय त्याला सांगायचं तुम्हाला? मी माझ्या भावाला एवढंच सांगेन की कळत नकळत माझ्यातून जर का काही चुकी झाली असेल, बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये, काही करण्यामध्ये कमी पडले असेल तर त्याबद्दल मी तुला सॉरी म्हणते. क्षमा कर मला, माफ कर मला. आणि तुझ्या बहिणीला माफ करून पुन्हा आपलं हे बहीण भावांचं जे अतूट नातं आहे, जे आपलं प्रेम आहे, ते असंच सदैव अखंड राहू दे. एवढंच तुला मी सांगेन, बाकी काही नाही. जे गैरसमज आहेत ते नक्कीच दूर होतील. आणि त्यासाठी मी खरं तर दादांना मी विनंती करेन की एकदा फोन कर आणि हा गैरसमज काय आहे ते दूर कर. गोष्टी मनात ठेवू नयेत, त्या तिथल्या तिथे व्यक्त व्हाव्यात, बोलाव्यात. राग असेल तो तिथल्या तिथे व्यक्त कराव्या, पण मनात ठेवलं ना तर ते जास्त त्याचा त्रास होतो. आणि जेव्हा उशीर होतो ना तेव्हा असं वाटतं की त्यावेळेला जर तो गैरसमज दूर केला असता तर बरं झालं असतं. आणि आज ताई इतक्या आपुलकीने बोलते तर मला असं वाटतं की तू एक हक्काने आपुलकीने फोन कर, तिला भेटायला ये आणि एक घट्ट मिठी मार. सगळ्या गोष्टी तिथेच संपून जातात. मला खात्री आहे की दादा नक्कीच हा भाग बघितल्यानंतर तुम्हाला फोन करेल, भेटायला येईल आणि तुमचं हे बहीण भावाचं नातं अगदी पहिल्यासारखं पुन्हा तसंच घट्ट तयार होईल. पण ताई तुम्ही माहेरी आलेले आहेत, तर माहेरी आल्यानंतर हा भाऊ तुम्हाला असंच सोडणार नाहीये, तुमची ओटी भरणार. आणि त्यासाठी मी ताईंना विनंती करेन की ताई तुम्ही इथे यायचंय आणि ताईंची ओटी भरायची. संसारात रमले मी
तुझ्या ओढीनं लागे पदर आपणीला माहेर सगळ्यांनी इतकं छान एन्जॉय केले ना, इतकं धमाल केलेली आहे आणि कल्ला केलेली आहे. असं वाटतं या सगळ्या ताईंबरोबर अजून खेळावं, अजून मजा मस्ती करावी. पण काय करणार ना, आपल्याला कुठेतरी थांबणं गरजेचं असतं. त्यामुळे आजच्या या भागात आपण इथेच थांबूया, कारण वेळ झालेली आहे संध्याकाळची. अर्थातच दिवे लावायची वेळ झालेली आणि सन मराठी वाहिनीवरील तुमच्या आवडत्या मालिका सुद्धा पाहण्याची वेळ झालेली आहे. तेव्हा दिवा लावूया देवापाशी, उजेड पडेल मग तुळशीपाशी. माझा नमस्कार सर्व देवांपाशी. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करायला तुमच्या लाडक्या आणि नव्या कोऱ्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.